हॅलो मित्रांनो, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल अगेन. जसा तुम्ही आपला सावंतवाडीचा ब्लॉग बघितला असेल तर ह्या ब्लॉगमध्ये आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ल्यामधल्या रेडी गणपतीचा एक फेमस गणपती मंदिर आहे. खूप कातळ फोडताना त्याची निर्मिती झाली होती आणि ते वर्षांची परंपरा अजूनपर्यंत ते मंदिराचं आता रूपांतरण खूप मोठ्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि आम्ही ते जस्ट आता दर्शन करून आलो आहे. तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मंदिराचा पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो. या गोष्टी तुला बोलायचं या गोष्टीसाठी ना तुम्हाला इकडे येण्यासाठी नाही, रस्ता जी आहे ना वळणं आणि येताना तुम्ही जे ना आपला प्रकृतीचा भाग असतो, झाडं वगैरे आणि रस्ता वगैरे तुम्ही बघाल ना, तुम्ही येताना खूप एन्जॉय करणार. त्या गोष्टीसाठी ना तुम्हाला ना फक्त ना स्कूटीवरती तुम्ही याल ना, तुम्ही खूप एन्जॉय करणार. कारने येऊन मजा नाही. खूप कंजेस्टेड होणार, कारण की रस्ता नाही छोटा आहे, पण स्कूटीने याल ना तुम्हाला खूप आनंद होईल या रेडीच्या गणपतीसाठी तुम्हाला यायला. तर हे आहे रेडी गणपती मंदिर. आणि या रस्त्याने आम्ही आलो खाली या शिड्या उतरून आणि मंदिराच्या या साईडला बीच आहे पूर्ण, म्हणजे खाली बीचला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि असं ओव्हरऑल मंदिर आहे. मंदिराच्या आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. कृष्णा उन्हात तापला इथं शाप. बाहेर खूप गरम होतंय म्हणून मंदिरामध्ये येऊन मस्त एकदम घामाघूम झाल्यासारखं वाटतंय. तर मित्रांनो, हा आहे रेडी गणपतीच्या इथला बीच. खूप सुंदर आहे. आणि मग तिथून आम्ही आलो वेंगुर्ल्यातल्या जैतीर मंदिरामध्ये. जैतीर मंदिर हे खूप फेमस असं मंदिर आहे, देवस्थान आहे. इथलं वेंगुर्ल्यातलं अतिशय जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. मंदिराच्या आवारात खूप अशी जागा आहे ऐसपैस, जिथे तुम्ही थोडा आरामही करू शकता, बसू शकता मंदिराच्या परिसरामध्ये. आणि त्यानंतर आम्ही आलो वेंगुर्ल्यातल्या वेतोबा मंदिरामध्ये. ही आहे वेतोबा मंदिराची सुंदर अशी मूर्ती. या मूर्तीची उंची अशी खूप मोठी आहे, म्हणजे एका घरा एवढी असेल. आणि हा त्या मंदिराचा गाभारा आहे. किती शांत आणि सुंदर आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर गायज, मी आलेलो आहे आता खवणे बीचवर वेंगुर्ल्यामधल्या आणि कायाकिंग करतोय. माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण सगळेजण आपापल्या बोटी घेऊन कायाकिंग चालू आहे प्रत्येकाची. आणि हा वल्लव घेतलेला आहे. पाठीमागे कृष्णा पण आहे बोट घेऊन आणि ही आमची बोट अशी चालली आहे एकदम सुसाटमध्ये. पण या बोटीच्या नादात आमचा सनसेट पॉईंट मिस झाला, जो बीचवरचा होता तो. काही लोकांनी उशीर केला
तर तो आम्हाला नहीं बघायला मिळणार. ठीक है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तो हमने ये कायाकिंग को चूज़ कर लिया. सनसेट तो हम वैसे भी देख सकते हैं. एंजॉयिंग कायाकिंग एट खवने बीच. प्लीज कम एंड एंजॉय विथ मी. आई एम एंजॉयिंग राइट नाउ. ढोकली ढोकली ढोकलीस ढोकलीस ढोकलीस. कशी बसली आहे ती आई त्याची. तर हे इथे असं कांदळवन आहे, मँग्रोव्ज ज्याला बोलतात. तर या मँग्रोव्जमधून इथून कायाकिंग करायला मिळते, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि खूप मस्त वाटतंय. एकदम थंड क्लायमेट आहे. दोन्ही हात अशी धर, रुंद धर, रुंद रुंद धर. तर मित्रांनो, आहे वेंगुर्ला बंदर आणि या इथल्या व्हाईट सँड बीच वरती चप्पल काढले, आता पाय भाजायला सुरुवात झाली आहे. त्या पाठीमागे बोटी आहेत आणि खूप क्लीन बीच आहे इथला. खूप म्हणजे खूप असा झाले, डोळे तृप्त झाले जसं मग अशी बोललो. पण वाईब अलग आहे इधर का. मी कसं दिसतोय? भारी ना. भारीच. तर आता इकडनं निघणार आहे मी घरी जाण्यासाठी. घरी म्हणजे वेंगुर्ल्याच्या घरी आणि तिथून आपल्या मुंबईच्या घरी. तोपर्यंत ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जे काय आहे ते दाबा आणि ठेवतो फोन. बाय. थोडासा एन्जॉय करू दे. बाय. स्वप्नातले गाव माझा पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे, फांदीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवांचा, नादात हसऱ्या या वाहत्या नदीचा, ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे.